पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामधल्या नसरापूर गावामध्ये मानवतेला काळीमा फासणारी आणि आपण माणसं राहिलोत की जनावर झालोत हा प्रश्न आपल्याला पडावा अशी चीड आणणारी घटना घडली आहे। काय आहे ती घटना? तर एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर एका 65 वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केलेत आणि तेवढंच करून तो थांबला नाही तर त्या मुलीचा दगडानं ठेचून त्यानं निर्घृण खून केला। आता ही घटना नेमकी कशी घडली हे मी तुम्हाला सांगणारच आहे। सोबतच या घटनेचं जे व्हायरल होणारं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पण या घटनेमुळं देवेंद्र फडणवीस हे स्वतःला कितीही इन्फ्रामॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, शक्तिमॅन असं काही म्हणत असले तरीही ते किती अकार्यक्षम गृहमंत्री आहेत आणि त्यांचा आणि त्यांच्या पोलीस खात्याचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिलेला नाहीये हे सांगणारी ही घटना आहे। आता गृहमंत्र्याच्या या अकार्यक्षमतेबद्दल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आपली भूमिका मांडली आहे। ती भूमिका सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। याशिवाय नसरापूरचे ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी हायवे रोखून धरलाय आणि यावेळी त्यांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि खास करून या प्रतिक्रिया तुम्ही बघा, कारण की आपल्या पोलीस व्यवस्थेवर आणि न्याय व्यवस्थेवर जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाहीये ही गोष्ट अधोरेखित करणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत। त्यामुळं त्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासोबतच त्या प्रतिक्रियांचं विश्लेषण सुद्धा मी करणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अयशस्वी झालेत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर भोर तालुक्यामधल्या नसरापूरमध्ये एका 65 वर्षीय नराधमानं एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिला दगडाने ठेचून मारलं आणि त्यानंतर उकिरड्यामध्ये पुरलं। आता ही घटना नेमकी कशी घडली हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। तर ही 4 वर्षाची चिमुरडी नसरापूरमध्ये तिच्या आजीला भेटण्यासाठी आली होती। म्हणजे सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळं अनेक मुलं मुली हे आजोळी गेलेले असतात आणि अशीच ही मुलगी आजोळी आलेली असावी असं दिसतंय आणि ही मुलगी आजोळी म्हणजे आजीला भेटण्यासाठी आली होती। त्यावेळी हा 65 वर्षीय नराधम ज्याचं नाव भीमराव कांबळे हा नराधम तिथं आला आणि त्यानं तिला काहीतरी आमिष दाखवलं आणि तिला गोठ्याकडे नेलं आणि गोठ्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून त्यानं शेणाच्या ढिगाऱ्याखाली हा मृतदेह पुरला आणि तो तिथून पळून गेला। आता ज्यावेळी मुलगी सापडत नाहीये हे घरच्यांच्या लक्षात आलं किंवा गावकऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि या शोध कार्यामध्ये त्यांनी एका घरावर किंवा दुकानावर असलेला सीसीटीव्ही चेक केला आणि त्या सीसीटीव्ही मधून या भीमराव कांबळे सोबत ही मुलगी जाताना दिसली आणि त्यावरून या भीमराव कांबळेनं तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले ही गोष्ट समोर आली। आता या घटनेचं म्हणजे हा भीमराव कांबळे त्या 4 वर्षाच्या चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जात असल्याचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे। ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघा। आता हे 36 सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर भीमराव कांबळेनं त्या चिमुरडीला गोठ्याकडे नेलं हे ग्रामस्थांच्या आणि घरच्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी आणि घरच्यांनी गोठ्याच्या परिसरामध्ये त्या चिमुरडीचा शोध घेतला आणि या शोधाअंती शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या चिमुरडीचा मृतदेह त्यांना सापडला। या घटनेतली आणखी एक विशेष बाब म्हणजे या छोट्या मुलीला म्हणजे 4 वर्षाच्या चिमुरडीला घेऊन जाणारा जो आरोपी आहे भीमराव कांबळे हा भीमराव कांबळे याआधी सुद्धा 2 वेळा जेलमध्ये जाऊन आलाय
आणि ते सुद्धा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये. म्हणजे त्यानं स्वतःच्या भावाच्या मुलीचा बलात्कार केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तो 4 वर्ष जेल भोगून आलेला आहे. आणि विशेष म्हणजे तो आताही त्या गुन्ह्यातून सुटलेला नाहीये, तर तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे आणि पॅरोलवर बाहेर असताना त्यानं या दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार केलाय. यावरून आपल्या न्याय व्यवस्थेवर किंवा आपल्या पोलीस प्रशासनावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि आपली न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे एक बलात्काराच्या गुन्ह्यातला आरोपी जेलमध्ये जातो आणि त्यानंतर तो काही वर्षांनी पॅरोलवर बाहेर येतो आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आणखी एका चिमुरडीचा घास घेतो. यावरून आपल्या पोलीस खात्याची आणि आपल्या न्याय व्यवस्थेची गुन्हेगारांवर अजिबात जरब राहिलेली नाहीये, हे सिद्ध झालंय. आणि यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलींवर आणि महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना तुम्ही दररोज बघत असाल किंवा दररोज न्यूजपेपरमध्ये वाचत असाल. म्हणजे बलात्काराची बातमी पेपरमध्ये आली नाही असा एकही दिवस तुम्हाला पेपर सापडणार नाही. म्हणजे दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत आणि पोलीस खातं आणि गृह मंत्रालय हे अत्याचार रोखण्यामध्ये अपयशी ठरतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे आपल्या गृह मंत्रालयाचं आणि पोलिसांचं अपयश आहेच, कारण की गुन्हेगारांवर जरब बसवण्यामध्ये ते अपयशी ठरलेत. पण त्यासोबतच ते आपल्या न्याय व्यवस्थेचं सुद्धा अपयश आहे, कारण की असा कोणताही खटला जर आपल्या न्यायालयामध्ये गेला तर वर्षानुवर्ष तो खटला चालतो आणि शेवटी त्या खटल्यामधून काहीही निष्पन्न होत नाही किंवा जनतेला मेसेज भेटेल किंवा अशा गुन्हेगारांना गुन्हा करताना भीती वाटावी असा कोणताही निर्णय आपल्या न्यायालयाकडून दिला जात नाही आणि नागरिकांचा या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास हा दिवसेंदिवस उडत चाललाय. कारण की जर वेळीच न्याय झाला तरच आपण त्याला न्याय मानतो. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे उशिरानं झालेला न्याय हा न्याय न देण्यासारखाच असतो. त्यामुळे न्यायालयानं जर वेळीच निकाल दिले आणि या गुन्हेगारांना शिक्षा दिल्या तर या लोकांवर जरब बसू शकते. आता आपल्या गृह खात्यावर, पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर जनतेचा जो अविश्वास निर्माण झालाय तो अविश्वास नसरापूरच्या लोकांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिलाय आणि त्यांनी हायवे जाम केलाय. आणि हायवे जाम केल्यानंतर त्यांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया बाहेर आल्यात त्या संतप्त प्रतिक्रिया बघा. मी नसरापूरचा एक नागरिक आहे. आमच्या गावात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळीगाव फसणारी घटना घडली. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो, धर्मा सुद्धा आम्हाला माहित नाही, कांबळे त्या हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून टाकलं. ही 3 वर्षाची मुलगी, त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोरांना आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय? 4 वर्ष तो आतमध्ये होता यारवड्या जेलमला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचं ते करू द्या. आपली न्याय व्यवस्था, आपलं प्रशासन त्या आरोपीला पुन्हा सोडेल आणि तो पुन्हा एखाद्या चिमुरडीचा घास घेईल अशी भीती लोकांना वाटते किंवा या ग्रामस्थांना वाटते आणि त्यामुळं त्या ग्रामस्थांची या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी होते. आता फडणवीसांच्या या अकार्यक्षमतेबद्दल फक्त नसरापूरचे ग्रामस्थच बोलतायत असं नाहीये, तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधेरेंनी हीच भूमिका अतिशय नेमक्या, अचूक आणि थेट शब्दामध्ये मांडली. ती भूमिका काय तुम्ही एकदा बघा. नसरापूर पुणे परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीला अत्याचार करून ठेचून संपवलं जातं. जिथं माणुसकीला काळीमा म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर व्यक्त व्हायला शब्द धजावत नाहीत, कुठल्याही आईचं काळीज असणाऱ्या जीवाचा थरकाप व्हावा अशी ही घटना. पण यावर आपण अजिबात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही. आपण अजिबात त्यावर प्रश्न विचारायचे नाही, कारण प्रश्न विचारल्यावर आपण राजकारण करतोय. आपण हे सगळं गप्प निमूटपणे सहन करायचं. उलट आपण गृहमंत्री कसे इन्फ्रामॅन, गृहमंत्री कसे सुपरमॅन, गृहमंत्री कसे चाणक्य, गृहमंत्री कसे हुशार, गृहमंत्री कसे मनामनात जनाजनातले ताईत वगैरे वगैरेच्या बाता मारायच्या. आपण
आपण चकार शब्दाने बोलायचं नाही, आपण शांत राहायचं आणि मनाशी एकच खुणगाट बांधत ठेवायची की आपण एका असुरक्षित राज्यामध्ये राहत आहोत, ज्या राज्यात 4 वर्षाचं बाळसुद्धा सुरक्षितपणे खेळू बागडू शकत नाही. आता सुषमा अंधारेंची ही प्रतिक्रिया असेल किंवा नसरापूरच्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया असेल, या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर किंवा या घटनेचं मी जे विश्लेषण केलं किंवा जो घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला, तो घटनाक्रम ऐकल्यानंतर आपलं पोलीस प्रशासन किंवा आपली न्यायव्यवस्था किंवा आपले गृहमंत्री हे अकार्यक्षम आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि ते आपल्या महिलांना सुरक्षा देण्यामध्ये अपयशी ठरतायत असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.